विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली। 1 ते 1.5 तासामध्ये निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे। हरणारा 12वा उमेदवार कोण हे आता स्पष्ट होणार आहे। तर महाविकास आघाडी की महायुती बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली तर 1 ते 1.5 तासात संपूर्ण निकाल आता स्पष्ट होण्याची शक्यता आहे। हरणारा 12वा उमेदवार कोण याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती या निवडणुकीमध्ये बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली तर पुढच्या 1 ते 1.5 तासात या संपूर्ण निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हरणारा तो 12वा उमेदवार कोण याकडे लक्ष लागलेलं आहे। तर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी बाजी मारते की महायुती सरस ठरते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण एक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली आहे। महत्त्वाची बातमी, विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली तर 1 ते 1.5 तासात या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे। तर महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर मतपेटीतील सर्व मतं आता एकत्र केली जाणार आहेत। तर आमदारांनी केलेली मतं याची तपासणी केली जाईल। बाद मतं तपासून मतांचे गठ्ठे केले जाणार असल्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मतमोजणीसाठी आता 12 ट्रे बनवण्यात आले। तर विधान परिषद निवडणुकीची महत्त्वाची अपडेट, मतपेटीमधील सर्व मतं एकत्र केली जाणार असल्याची अपडेट आहे। तर आमदारांनी केलेली मतं ही तपासली जाणार आहे। तर बाद मतं तपासून त्या मतांचे गठ्ठे केले जातील अशी महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर मतमोजणीसाठी 12 ट्रे देखील बनवण्यात आलेले आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातले अपडेट लोकशाहीच्या माध्यमातून आपण पाहतोय। तर आता आमदारांनी केलेली मतं आणि या मतांची तपासणी केली जाणार आहे। बाद मतं तपासून मतांचे गठ्ठे केले जातील। मतमोजणीला आता सुरुवात झाली। पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये संपूर्ण चित्र आता स्पष्ट होणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज विधान भवनामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली। तर आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। विधान परिषदेच्या या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यामुळे तो पराभूत होणारा 12वा उमेदवार कोण या संदर्भातले देखील आता शक्यता वर्तवल्या जात आहेत। विधानसभेत आमदारांनी गुप्त मतदान केलं। एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे। तर आमदारांचं क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता देखील आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्षानं विशेष खबरदारी देखील घेतलेली होती। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। थेट मी भूषण यांच्याकडे जातोय। भूषण, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचं मतदान झालं, मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हरणारा तो 12वा उमेदवार कोण याकडे सर्वांचं लक्ष आहे। नक्की शुभम, विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत 11 जागांच्या त्या निवडणुका पार पडलेल्या आणि आता अगदी थोड्याच वेळापूर्वी जी मतमोजणी आहे ती प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे अगदी तासाभरात किंवा 2 तासामध्ये या संपूर्ण जो निवडणुका त्या निवडणुका निकाल देखील समोर येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। त्यामुळे कुठेतरी अत्यंत चुरशीची जी लढाई झाली ती आता कुठेतरी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। कुठेतरी 11 जागांसाठी 12 उमेदवार जे होते त्यामध्ये आता नेमका 12 उमेदवार कोण जो यामध्ये पराजित होणार या प्रकारे संपूर्ण जी चुरस आहे ती आता वाढलेली आहे, मोठी उत्सुकता वाढलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो पडणार आहे का किंवा महायुतीचा उमेदवार पडणार आहे का, या संपूर्ण दोन्ही गोष्टींमुळे कुठेतरी निवडणूक आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे। कुठेतरी चुरस वाढलेली आहे। त्यामुळे आता अगदी 2 तासामध्ये संपूर्ण निकाल स्पष्ट होईल। मात्र कुठेतरी 11 जागांसाठी 12 उमेदवार दिल्यामुळे कुठेतरी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडावी लागली। त्यामुळे वोटिंग सुद्धा झालं। त्यामुळे आता वोटिंग पूर्ण केल्यानंतर आता जे काउंटिंग आहे ते आता सुरू झालेलं आहे। शुभम, भूषण, ज्या ठिकाणी मतांची तपासणी केली जाते त्या संदर्भातली तयारी नेमकी कशी? भूषण, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्याशी जोडल्या जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सुषमाताई, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। विधान परिषदेची निवडणूक मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। पुढच्या 1 ते 1.5 तासात निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी सरस ठरणार की महायुती सरस ठरणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे, तुमची प्रतिक्रिया? ज्या परिस्थितीत या निवडणुका होत आहेत आणि ज्या संख्याबळावर आम्ही लढत आहोत त्यामुळे त्याचा विचार करता निश्चितपणे मला असं वाटतंय आमच्या लढण्याची उर्मी, आमची जिद्द ही काबिले तारीफ आहे आणि आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार आहेत।
विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे उमेदवार म्हणून श्री मिलिंद नार्वेकरजी यांची जी उमेदवारी आहे त्या फार काही वेळ नाहीये, अजून 1 तासाभरात निकाल आपल्या हातात येतोय आणि एका तासाभरामध्ये निश्चितपणे नार्वेकरजी विजयी झालेले आहेत हे आपणच आपल्या वाहिनीवर घोषित कराल याची मला खात्री आहे. अगदी सुषमाताई, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं देखील या निवडणुकीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात. चेतन, आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. आमदारांनी केलेल्या मतांची तपासणी देखील केली जाणार आहे. मतमोजणीला सुरुवात होते. 1 ते 1.5 तासात निवडणुकीचा निकाल स्पष्ट होतोय. चेतन, निश्चितच शुभम, आत्ताची जी मोठी बातमी आहे की एकंदरीत 274 मतपत्रिका ज्या बॉक्समध्ये होता तो बॉक्स ओपन करण्यात आलेला आहे. यानंतर गोपनीयतेचे कलम जे आहे ते विधिमंडळाचे जे प्रमुख सचिव आहेत जितेंद्र भोळे यांनी वाचून दाखवलेलं आहे आणि एकूणच आता ज्या मतपत्रिका बाहेर काढण्यात आलेल्या होत्या त्या 25 मतपत्रिकांचे 11 गट्टे करण्यात येणार आहेत आणि या 11 गट्टे झाल्यानंतर मतपत्रिकांची वैधता तपासण्यात येणार आहे. अर्थातच एखाद्या मतपत्रिकेवरती एकाच क्रमांक 2 वेळा लिहिलेला असेल तर ती मतपत्रिका बाद होऊ शकते किंवा त्या बॉक्सच्या बाहेर जाऊन कुणी आपला पसंतीक्रम नोंदवला असेल तरीही ती मतपत्रिका बाद होणार आहे. त्यामुळे तुर्तास जरी 274 आमदारांनी मतदान केलं असलं तरीही त्यातली पात्र मतं किती आहेत याची मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ती तपासली जाईल मतपत्रिका आणि या मतपत्रिका तपासल्यानंतर जी पात्र मतं असतील त्यांची मोजणी केली जाणार आहे, त्यांच्यावरचे पसंतीक्रम मोजले जाणार आहेत. त्यामुळे तुर्तास तरी आता प्रमुख सर्व जे उमेदवार आहेत 12 उमेदवार सध्या विधिमंडळाच्या मतमोजणी कक्षामध्ये उपस्थित आहेत आणि या मतपत्रिकांचं वर्गीकरण केले जात आहे. आता हा अधिकारी जितेंद्र भोळे यांच्या देखरेखीखाली या मतपत्रिकांचं वर्गीकरण करत आहेत. एकूण 25 मतपत्रिकांचे आता 11 गट्टे तयार केले जातील. शुभम. चेतन, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, क्रॉस वोटिंग देखील होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातले काही अपडेट येत आहेत का? निश्चितच या मतपत्रिकांचं आता विभाजन केल्यानंतर वर्गीकरण केल्यानंतर त्याची वैधता तपासली जाईल की वैधता योग्य आहे, कुठली मतं वैध आहेत आणि कुठली मतं अवैध ठरत आहेत म्हणजे अपात्र ठरत आहेत हे तपासलं जाईल आणि त्याच्यानंतरच पसंतीक्रम मोजला जाईल आणि या पसंतीक्रमामध्ये म्हणजे साधारणतः पुढच्या तासाभरामध्ये पहिला हात येईल. त्याच्यामध्ये साधारणतः 9 ते 10 उमेदवार हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. उरलेले 1 ते 2 उमेदवार असतील त्यांचा निकाल लागण्यासाठी पुढचा अर्धा ते 1 तास लागू शकतो. शुभम. चेतन, पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पहिल्या पसंतीची मतं जर कोट्या एवढी झाली नाही तर दुसऱ्या पसंतीची मतं जो उमेदवार पूर्ण करतो त्याला विजयी केलं जातं, त्या संदर्भातले काय अपडेट मिळत आहेत? निश्चितच पहिल्या पसंती क्रमाची जी मतं मोजली जातील त्याच्यामध्ये 23 मतं ज्या उमेदवाराच्या नावापुढे असतील त्याने मताचा कोटा पूर्ण केलेला आहे अशी घोषणा केली जाईल. अर्थात त्याचा अर्थ तो विजयी झाला असा होतो. मात्र विजयी घोषणा ही निवडणुकीच्या निकालाच्या अंतिम निकालानंतर केली जाईल. मात्र तोपर्यंत त्याचा कोटा पूर्ण झाल्याची माहिती दिली जाईल. अर्थातच तो उमेदवार विजयी असेल. अशा प्रकारे जोपर्यंत 11 उमेदवार यांना 23 मतं मिळत नाही तोपर्यंत ही मतमोजणी पूर्ण होणार नाही. जर 12 पैकी 10 उमेदवारांनी पहिल्याच टप्प्यामध्ये जर 23 मतांचा कोटा पूर्ण केला तर मात्र 2 उमेदवारांसाठी दुसऱ्या पसंती क्रमाची मतं मोजली जातील. जर त्या दोघांपैकी जो पहिल्या आणि दुसऱ्या पसंती क्रमांमध्ये 23चा कोटा पूर्ण करेल तो विजयी उमेदवार असेल. त्यामुळे आता नेमकं पहिला 23 मतांचा कोटा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. शुभम. चेतन, आजचा संपूर्ण दिवस जर आपण पाहिला तर मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेमध्ये राहिलं, कारण भाजपच्या अनेक नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली, भेटी घेतली, त्याच्यामुळे मिलिंद नार्वेकरांसाठी मतं फुटण्याची शक्यता आहे का? निश्चितच एकंदरीत ज्या प्रकारची आता चर्चा विधिमंडळामध्ये मतदान झाल्यानंतर जी सुरू होती त्याच्यामध्ये जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड तणाव दिसत होता. त्यामुळे एकंदरीत मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीयांशी असलेले संबंध पाहता कुठेतरी त्यांचा विजयही निश्चित आहे अशी चर्चा विधिमंडळात रंगलेली होती. भाजपचे 5 उमेदवार असतील, कारण जर आपण भाजपने पाहिलं असेल 103 आमदारांचं त्यांचं संख्याबळ होतं. या विषयावर 12 अपक्ष जे समर्थक भाजप आमदार आहेत त्यांनी सुद्धा स्वतः भाजपच्या कार्यालयात येऊन पसंतीक्रम घेऊन गेलेले होते. त्यामुळे हे गोपनीय मतदान असलं तरीही उघडपणे या ठिकाणी भाजपला आपण पाठिंबा त्यांनी दाखवले होते. त्यामुळे प्रत्यक्ष तरी जोपर्यंत त्यांनी दिलेला पसंतीक्रम नेमका कुठल्या उमेदवाराला मिळालाय हे मोजलं जात नाही तोपर्यंत तरी कोणाच्याही विजयाची खात्री आपल्याला देता येणार नाही. मात्र जी शक्यता वर्तवली जाते त्यामध्ये आता तरी भाजपचं पारडं आणि महायुतीचं पारडं जड दिसत आहे. चेतन, सगळ्यात महत्त्वाचा विषय, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड भरलेलं होतं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा आत्मविश्वास देखील वाढलेला दिसतोय. निश्चितच जरी लोकसभेमध्ये एकंदरीत आपण पाहिलं असेल की
ती निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड फरक आहे. कारण एकूणच जिशान सिद्दीकीची आपण कालची भूमिका पाहिली असेल. कालच्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये ते अनुपस्थित होते. याशिवाय काँग्रेसच्या ज्या आमदार आहेत खोडके, त्या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यांचे पती स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी आहेत. त्यामुळे एकूणच या मतांच्या बाबतीत अद्यापही साशंकता वर्तवली जात आहे. याशिवाय नांदेडमधील काँग्रेसचे आमदार असतील जे अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे या आमदारांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केलेलं आहे की त्यांच्या विरोधात मतदान केलेलं आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल. कारण हीच मतं आहेत जी जयंत पाटील यांना ट्रान्सफर होणार होती. मात्र जर या आमदारांनी अजित पवार गटास मदत केलेली असेल तर मात्र जयंत पाटील यांच्या विजयावरती कुठेतरी व्यसन पडू शकतं. आणि दुसरीकडे अजित पवार यांचे आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा सातत्याने जयंत पाटील करत होते. जर अजित पवार यांचे आमदार अजित पवारांसोबत ठाम राहिले नाहीत तर मात्र अजित पवार यांच्या दुसऱ्या उमेदवाराला या निवडणुकीत फटका बसू शकतो. शुभम. चेतन, एक महत्वाची अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचते की 25-25 मतदान जे झालं त्याचे गठ्ठे करून ते ट्रेमध्ये ठेवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. मतमोजणी केंद्रामध्ये नेमकं काय घडतं त्या संदर्भातले काय अपडेट मिळतील का? निश्चितच ज्या मतपेटीमध्ये 274 आमदारांनी आपल्या मतपत्रिका पसंतीक्रम लिहून टाकलेल्या होत्या त्या आता बॉक्समधून बाहेर काढून त्यांचं वर्गीकरण केलं जात आहे. हे वर्गीकरण केल्यानंतर मतमोजणी सोपी व्हावी यासाठी प्रत्येकी 25 मतपत्रिकांचे गठ्ठे केले जात आहेत. याचा अर्थ 274 मतांसाठी आता 11 गठ्ठे हे ट्रेमध्ये तयार केले जातील आणि प्रत्येक ट्रेमध्ये जी आता पात्रता आहे मतपत्रिकांची म्हणजे एकंदरीत या मतपत्रिकांवरती योग्य प्रकारे नियमानुसार आमदारांनी पसंतीक्रम दिलेले आहेत का हे तपासलं जाईल आणि मग वैध ठरणाऱ्या मतपत्रिका पुन्हा एकदा वर्गीकरण केल्या जातील. आणि ज्या 274 पैकी आपण उदाहरण देऊ शकतो शुभम की जर 2 ते 3 आमदारांनी त्यांचा पसंतीक्रम चुकवलेला असेल, त्यांनी बॉक्सच्या बाहेर त्याने मार्किंग केलेली असेल तर ती मतं बाद केली जातील आणि मग याशिवाय जी पात्र ठरणारी मतं आहेत त्यानुसार कोटाही मतांचा बदलणार आहे आणि या नव्या कोट्यानुसार मग पुन्हा मतमोजणी केली जाईल आणि त्यामध्ये ज्या उमेदवार पहिला कोटा गाठेल त्याला विजयी घोषित केलं जाईल. शुभम. चेतन, सध्या मतमोजणी केंद्रामध्ये किती कर्मचारी आहेत आणि प्रतिनिधी किती आहेत? निश्चितच जर आपण पाहायला गेलं तर भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल या सर्व पक्षांचे जे उमेदवार आहेत ते स्वतः या मतमोजणी केंद्रामध्ये उपस्थित आहेत. याशिवाय त्यांचे विधानसभा आणि विधान परिषदेतील प्रमुख जे आमदार आहेत म्हणजे प्रवीण दरेकर असतील, निरंजन डावखरे असतील किंवा दुसरीकडे स्वतः प्रश्न सातव उमेदवार असतील काँग्रेसच्या, ही सर्व मंडळी अद्याप या ठिकाणी ठाण मानून बसलेली आहेत. मंत्री स्वतः जर आपण बोलायला गेलो तर अनिल पाटील असतील किंवा संजय बनसोडे असतील, सर्व मंडळी आता डोळे लावून बसलेली आहेत की कुणाचं मत ठिकाणी बाद होताना कुणाची मत ही पात्र राहतील आणि यानंतर जी मोजणी होईल त्याच्यामध्ये नेमका कुणाच्या बाजूने हा निकाल लागेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. शुभम. चेतन, आपण पाहिले या निवडणुकीमध्ये हॉटेल पॉलिटिक्स देखील काही तांत्रिक अडचणीमुळे चेतन यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. तो संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न करूया. मात्र महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये निवडणुकीचे निकाल हाती येतील आणि हरणारा 12वा उमेदवार कोण हे आता स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये सरस ठरते की महायुती बाजी मारते हे पाहणं देखील महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे. कारण महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. मतमोजणी केंद्रामध्ये आता मतांचं वर्गीकरण करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि 23 मतांचा कोटा पूर्ण करणारा उमेदवार हा विजयी होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.